ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। रंगशारदामध्ये नुकताच मनसेचा मेळावा पार पडलेला आहे। पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। आणि आता रंगशारदेच्या इथून सभागृहाच्या ठिकाणावरून मेळाव्याच्या स्थळावरून राज ठाकरे यांचा हा ताफा पुढे शिवतीर्थाच्या दिशेने मार्गस्थ। बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। प्रसार माध्यमांशी कुठलाही संवाद राज ठाकरे यांनी साधलेला नाही। आता या मेळाव्यानंतर बाळा नांदगावकर प्रसार माध्यमांशी थेट संवाद साधतायत। काय कानामंत्र दिला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेची काय भूमिका असणार आहे यावर बाळा नांदगावकर थांबली की सांगा। सर, आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला, काय काय मुद्दे होते त्याच्यावर तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आता लवकरच निवडणुका येऊ पाहत आहेत आणि लवकरच निवडणुका येऊ पाहत असल्या कारणाने काही महत्त्वाच्या सूचना या साहेबांनी आज आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत। आणि त्या सूचनांमध्ये सगळ्याच संघटनात्मक दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे त्यासाठी ह्या सूचना होत्या। त्यासाठी गटाध्यक्षासाठी सूचना होत्या, BLA नेमण्याबाबत सूचना होत्या, सोबतच विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, महिला पुरुष यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारीनिशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या। आणि त्या सूचना त्यांनी अत्यंत त्याला काय बोलतात कार्यकर्त्यांना हसत खेळत केलेल्या आहेत। आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं हात वर करून तुम्हाला या सूचना मान्य करायचं की नाही तेही सांगा। त्याप्रमाणे सगळ्यांना त्या सूचना मान्य करून आता कामाला सगळे लागलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये सगळ्यांना विचारणा केलेली होती, येत्या काळामध्ये ही समीकरणं जुळू पाहतायत त्या दृष्टीनं असं काही मनसे अध्यक्षांनी केलेलं आहे का? पदाधिकाऱ्यांना युती विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करण्याच्या संदर्भामध्ये काही विचारणा केलेली आहे का किंवा त्यांचा रोग काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? नाही, त्या विषयावरती काही चर्चा झाली नाही। मात्र साहेबांनी सांगितलं की आपण तुम्ही एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे। मान सन्मान दिल्यासोबतच आपणही कसं वागतो काय करतो त्याच्यावर आपल्याला निर्बंध आणली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। बिलकुल आपले जे माजी पदाधिकारी आहेत, काही उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत, तुमच्या आपसामध्ये पटत नाही, तुम्हाला आवडत नाही असं करून चालणार नाही। कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्यालाही विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे। शिवाय जी रिझर्वेशन्स येणार आहेत आरक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखीन कुठलं आरक्षण असो त्या बाबतीत त्यांनी सूचना केलेल्या आहेत। मला असं वाटतं की जिथे अन्याय असतो तिथे या गोष्टी घडत असतात, पण तुम्ही जर आरेला कार्य केले नाही तर काय होणार नाही। तुम्ही आरे बोलत का कार्य होतं, त्याच्यामुळे तशा प्रकारच्या त्याच्याही काही सूचना आज केलेल्या आहेत। मतदार याद्यांच्या संदर्भात सूचना केल्या मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्त्वाचं आहे। काही मतदार असतात नसतात, काही लोक इथं मतदान करतात, काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात, तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला जातीनिशी लक्ष करायला पाहिजेत। आणि म्हणूनच आपल्याला BLA ते तेवढेच सक्षम केले पाहिजेत आणि जे काही गटाध्यक्ष त्या गटाध्यक्षांनी आपल्याला एकाच एक असा गटाध्यक्ष केला पाहिजे। थँक्यू। संघटनात्मक दृष्टिकोन के
संगठनात्मक दृष्टिकोण के हिसाब से उन्होंने आज पूरे अपने संगठन को मजबूत कैसे करना है उसके बारे में सूचना की है। और आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा कानमंत्र दिला असल्याचं बाळा नांदगावकर म्हणतात। राज ठाकरे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये वाद घालू नका, एकमेकांशी आपण कसं वागतोय याकडे विशेषत्वानं लक्ष द्या असं देखील सांगितलेलं आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षांतर्गत वादावादी होऊ नये, पक्षांतर्गत खटके उडू नये याकरता मनसेचे विशेष प्रयत्न आपण या क्षणी पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।